भारत भूमीच्या रक्षणासाठी सीमेवर लढतोय मायबाप. तेल घालून रात्रंदिवस आमच्या भारत भूमीचं रक्षण करतोय. का करतोय मायबाप? त्याला माहिती आहे मी जर झोपलो आणि एखादा अतिरेकी जर ना कळत या भारत भूमीच्या रेषेतून जर आज भारतामध्ये घुसला तर तो हजाराचे प्राण याच्याशिवाय राहणार नाही. आणि ही भीती ज्या तरुणांच्या मनात आहे आणि म्हणून डोळ्यात तेल घालून मायबापचे रात्रंदिवस जागतात आणि तुम्ही आम्ही सुखाने आपण आपल्या घरामध्ये झोपतोय मायबाप. विचार करा तुम्ही आम्ही आनंदाचे लाडू खातो मायबाप. परंतु तो दिवस आठवा ज्या दिवसामध्ये तुम्ही आनंदाचे लाडू आम्ही खात होतो तर त्यावेळेस काय झालं होतं मायबाप? आणि म्हणून ते अखंड जीवन जगतात. कशाचं जीवन जगतात? ऐका त्यांना एक वेळ आहे. कोणतं वेळ आहे? त्यांना माहित आहे आमचा प्राण जरी गेला तरी चालेल या भूमीसाठी. आणि शेवटचं वाक्य आहे मायबापांचं. कोणतं वाक्य आहे? ते म्हणतात या वतनासाठी या भारत भूमीच्या रक्षणासाठी माझं बलिदान जरी गेलं तरी चालेल. त्यांचं आठवण काढायला पाहिजे कधीतरी, ऐका नाही तर आमच्या भारत भूमीच्या ज्यांनी या जीवनाचे बलिदान दिलं, आपलं तरुण पण या भारत भूमीच्या रक्षणासाठी खर्च केलं, माता पित्यांचा काय केला, त्याग केला, मुलाबाळांचा त्याग केला, घरादारांचा त्याग केला, मित्रांचा त्याग केला, नात्या गोत्यांचा त्याग करून या भारत भूमीच्या रक्षणासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं. एक वाक्य आहे मला ते आवडतं बाबा. दिल दिया है जान देंगे शिवाजी महाराज की. हर 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 ज्ञानेश्वर.